काय बोलू? काय ऐकायचंय? ऐकायची एक इंटरेस्टिंग गोष्ट शेवटपर्यंत बघा मग. माझ्या आयुष्याची सुरुवात अगदी सामान्य कुटुंबात झाली. शेतकरी कुटुंब. वडील मोटारी रायडिंग करायचे आणि शेती पण बघायचे. पण शेतामध्ये कायम पारंपरिक पिकं. एज्युकेशन घेताना असंख्य अडचणी, पैशाच्या अडचणी. शेवटी एज्युकेशन संपत असताना कर्जाचा झालेला भला मोठा डोंगर. 10वी पर्यंतचा जर प्रवास बघितला तर ठीक होतं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकलेलो आम्ही. एवढुसा दिसायचो. सगळे अत्याचार करायचे. लाईक की छोटा होतो ना, शिव्या देणं, टिंगल करणं आणि माझ्यासारखं रडणं. कधी वाटलं नव्हतं, आज बघतो ना स्वतःकडे, तर कधी वाटलं नव्हतं की मी एवढा कणखर आणि निडर बनेल. पण मला बनवलं माझ्या परिस्थितीने. माणसाला परिस्थिती सगळं काही शिकवते. शिक्षण झाल्यानंतर नोकरीमध्ये मन रमलं नाही, कारण की व्हायचं आपल्याला डॉक्टर होतं. पण नाही होता आलं. मग शेवटी शेती करायचा निर्णय घेतला. या मातीवरती विश्वास ठेवला, या शेतावरती प्रेम केलं, ही पिकं उभी केली आणि आज आयुष्य अगदी वेगळ्या वळणावरती आलंय. माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांकडे बघितल्यानंतर मन अगदी गहिवरून येतं आणि लक्षात येतं, राजा तुझी जबाबदारी आता वाढली आहे. तुझे पाय कायमस्वरूपी जमिनीवरती पाहिजेत, अहंकार आला नाही पाहिजे, गर्व आला नाही पाहिजे. अरे लेकरांमध्ये जातो ना, लोकांमध्ये, समाजामध्ये फिरतो, फोटो काढण्यासाठीची झुंबड बघितल्यावर असं वाटतं यार आपण केलंय का हे सगळं? मी नाही केलं. हे सगळं काही करून घेतलं त्या श्रीकृष्णाने, त्या विधात्याने. मी फक्त एक निमित्त मात्र. या शेतीला सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी झगडतोय. मला तुमची साथ अशीच कायम पाहिजे. एक अतिसामान्य पोरगा जर एवढी मोठी क्रांती करू शकत असेल, तर तुम्ही का करू शकत नाही? प्रश्न विचारायला शिका, उभं राहायला शिका, निडर व्हायला शिका, लोकांसमोर जा, लोकांचे प्रश्न मांडा, स्वतःचं पण भलं करा आणि समाजाचं पण भलं करा. आपला एक दिवस येणार आहे, कारण की या शेतीशिवाय या जगाचं काहीच होऊ शकत नाही. आज सगळा शेतकरी उद्ध्वस्त झालाय पावसामुळे. तो परत एकदा कणखरपणे उभं राहणार आणि जगाला शिकवणार शेतीशिवाय काहीच नाही.